नमस्कार, व्यवहार नेत्रालयामध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओद्वारे आपण मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यायला हव्यात त्याची माहिती करून घेणार आहोत। मोतीबिंदूची ऑपरेशन आपण फॅको सर्जरी या पद्धतीद्वारे केल्यामुळे या ऑपरेशनमध्ये टाके नसतात। ऑपरेशन नंतर फारसे पथ्य करायची गरज नसते। ज्या काळजी घ्यायला सांगितल्या तेवढ्याच घ्यायच्या असतात। ऑपरेशन झाल्यावर त्या दिवशी ज्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं त्या कडेवर झोपू नये, फक्त एकच रात्रीसाठी। दुसऱ्या दिवशीपासून कोणत्याही कडेवर झोपायला चालतं। तसेच 7 दिवसांपर्यंत डोळ्याला पाणी लागू द्यायचं नाही। गॉगल जो दिला आहे तो बाहेर जाताना वापरायचा, धुळी आणि हवेच्या ठिकाणी। आपण घरात बसलो आहे आणि जिथे धूळ आणि हवा नाही आहे तिथे गॉगल लावायची अजिबात गरज नाही। सारखं 24 तास गॉगल लावून राहिल्यामुळे पण डोळ्यामध्ये उष्णता वाढल्यामुळे घाम येतो आणि चिकटपणा जास्त वाटायला लागतो। औषधं सांगितल्याप्रमाणे टाकायची आणि ऑपरेशनच्या दिवशी आणि ऑपरेशन झाल्यानंतर पहिले 7 दिवस डोळा साफ करताना वाईप्सचा वापर करायचा। हे जे वाईप्स असतात ते एकदा वापरण्यासाठी असतात। हे वाईप्स अशा पाकिटामध्ये येतात। त्या पाकिटामधनं वाईप्स काढल्यानंतर ह्या वाईप्सनी गॉगल पहिल्या दिवशी तर गॉगल न काढता डोळ्याला खालून पुसून घ्यायचं आणि हे वाईप्स एकदा वापरल्यानंतर फेकून द्यायचे, परत नाही वापरायचे। वाईप्स दुसऱ्या दिवशीपासनं चष्मा काढून पापण्यांना असं प्रॉपरली या वाईप्सनी क्लीन करायचं दिवसातनं 2दा। ऑपरेशन झाल्यानंतर 7 दिवसानंतर जर डोळ्यांना पाणी लावून चोळून डोळा साफ नाही केला तर पापण्यांमध्ये असणाऱ्या ग्रंथी बुजल्यामुळे डोळ्यामध्ये चिकटपणा येतो। त्यामुळे 7 दिवसानंतर पापण्यांना पाणी लावून व्यवस्थित चोळून साफ करणं गरजेचं असतं। बऱ्याच व्यक्ती ऑपरेशन झाल्यानंतर बऱ्याच दिवसांपर्यंत, बऱ्याच महिन्यांपर्यंत भीतीमुळे डोळ्यांना साफच करत नाही। त्याच्यामुळे ऑइलची मात्रा कमी होते आणि पापण्यांचा आजार निर्माण होतो। 7 दिवसानंतर पापण्यांना प्रॉपरली सकाळी असं चोळून साफ करणं गरजेचं असतं। ड्रॉप्स जशी सांगितली आहे त्याप्रमाणे वापरायची असतात। त्यामध्ये एक दुधासारखा ड्रॉप असतो, तो आम्ही कमी कमी करत बंद करायला सांगतो। तो पहिले 3 वेळा असतो, तो नंतर 2 वेळा असतो, नंतर 1 वेळा असतो। त्याप्रमाणे औषधं टाकायची। ऑपरेशन झाल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसांनी आम्ही चष्म्याचा नंबर देतो आणि त्यानंतर शेवटची तपासणी 1 महिन्यानंतर असते। ही जी ऑपरेशनची प्रक्रिया आहे ही फॅको सर्जरीमुळे होत असल्यामुळे अगदी क्विक रिकव्हरी असते। बऱ्याच व्यक्ती ऑपरेशन झाल्यानंतर हे खायचं नाही, ते खायचं नाही अशी खूप सारी पथ्य करतात। ऑपरेशन झाल्यानंतर अजिबात खाण्याची पथ्य करायची गरज नाही। फक्त शुगरच्या व्यक्तींनी शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी सांगितलेलं डाएट करायचं आणि जर ब्लड प्रेशर असेल तर सांगितल्याप्रमाणे मीठ कमी घ्यायचं। पण मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी वेगळी पथ्य करायची गरज नाही। याद्वारे तुम्हाला लक्षात आलंच असेल की ऑपरेशन झाल्यावर जर पथ्य जास्त केली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात। त्याच्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही नॉर्मल तुमच्या कामाला लागाल तेवढ्या लवकर रिकव्हरी होईल। धन्यवाद।